नमस्कार मंडळी, वेलकम टू दिल्ली लॉग. आपण आज प्रेम मंदिर आणि चंद्रोदय मंदिरमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, तुमची सारिका पुन्हा तुमच्या भेटीसाठी आली आहे. ॲक्च्युली अचानक आमचा दिल्लीचा प्लॅन ठरला, दिल्ली, आग्रा, मथुरा जायचा. तर सकाळची आमची फ्लाईट होती. आज सकाळी फ्लाईट पकडली 5:30ची आणि आम्ही दिल्लीला 8:30ला पोचलो. तिथून आम्ही निजामुद्दीनची ट्रेन पकडून मथुराला आलो आहे आणि मथुरावरून आत्ता आम्ही हॉटेलवर गेलो, थोडं रेस्ट केलं आहे आणि आता आम्ही चंद्रोदय हे जे मंदिर आहे श्रीकृष्णाचं, म्हणजे वृंदावन वगैरे चारधाम, तर पहिलं आम्ही आता दर्शनाला आलो आहे चंद्रोदय मंदिर इथे. तर तुम्हाला मी आता दाखवते सगळं चंद्रोदय कसं मंदिर आहे आणि फेअर वगैरे किती आहे मथुरा स्टेशनवरून इथपर्यंत, त्याचेही मी चार्जेस टाकते. चार्जेस खूप आहेत पण तेही मी तुम्हाला टाकते. चला आता आपण बघूया. ॲक्च्युअली ना इथे आता आम्ही पोचलो आहे, पण अजून एक दुसरी गोष्ट काय आहे माहिती आहे का, दिल्ली एअरपोर्टला आम्ही उतरल्यानंतर आहे ना, आम्ही निजामुद्दीनची ट्रेन केली. आम्ही जवळजवळ 1-1.5 तासामध्ये इथे आलो, पण बाय बसने यायचं म्हटलं तर तुम्हाला खूप उशीर होणार. सो बेटर आहे तुम्ही दिल्ली एअरपोर्टला उतरल्यानंतर निजामुद्दीन ट्रेन या अजून दुसरी कुठची मथुराला येणारी ट्रेन असेल त्याने तुम्ही येऊ शकता. आणि तिथूनसुद्धा ना इकडे यायला टमटम वडा खूप आहेत, पण 200 खूप चार्जेस लावतात. तर तुम्ही तिथे बार्गेनिंग करून तुम्ही चार्जेस येऊ शकता. आय लॉस्ट माय वृंदावन दिसत नाही आहे. अतिशय सुंदर असं आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. इकडे चप्पल ठेवण्यासाठी हे आहे फ्री फुटवेअर स्टँड. तर इथे तुम्हाला काही पैसे द्यायला लागणार नाही आहेत. एकशे 8 वेळाचा हरे रामचा जप केल्यानंतर आपण आता एंटर करणार आहोत मंदिरामध्ये, चंद्रोदय मंदिर. आता आपण ह्या साईडला जाणार आहोत आणि तिथे आपण पूजेचं सामान घेणार आहोत. पूजेचं सामान म्हणजे तिथे दिवा असतो, तो दिवा घेणार आणि मग आपण पूजा आरती करणार आहोत. तुम्ही बघा किती गर्दी आहे इथे. हरे राम. तुमच्या एक लक्षात आले का, बघा ना इतका क्राऊड आहे इथे, पण इतकी शांतता आणि इतकं छान वाटतंय ना इकडे, म्हणजे अतिशय सुंदर वाटतंय. म्हणजे तिथे तुम्ही जाल ना ज्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला इतकं भारी वाटेल की इतका क्राऊड आहे, इतकं आहे, पण इतकी शांतता आणि त्या हरिरामचा जप तुम्हाला इतकं प्रिय वाटेल ना, खूप छान.
चंद्रोदय मंदिरचं स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे, जे आपण आता बाहेरून मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ना, तेच हे आहे की कसं बांधायचं असतं, कसं बांधलं गेलं आहे ते, त्याचं आहे किती हाईट आहे, किती स्टोअर आहे, किती फूट आहे, हे सगळं इथे स्ट्रक्चरमध्ये आहे आणि अतिशय सुंदर आहे. बघा तुम्ही, छान एकदम सुंदर. हे आतमधील त्यांचं कॅन्टीन आहे. इथे 2 कॅन्टीन आहेत, एक बाहेर दुसरं कॅन्टीन आहे आणि आतमध्ये इथे झुला वगैरे आहे, बसायलासुद्धा आहे. अतिशय सुंदर आहे, म्हणजे रेस्टॉरंटसारखं आहे इथे. तुम्ही बघा, खूप छान आहे आणि मस्त पण आहे. जसं मी म्हणाली की हे दुसरंवालं आहे, तर हे दुसरंवालं आहे. इथे आपल्याला इथे टॉप्स मिळतील, कपडे मिळतील, किचन्स मिळतील. तर मी इथे थोडीशी शॉपिंग केली, टॉप्स घेतले, त्याच्यानंतर किचन्स घेतले. किचन्स पण छान होते, तर मला किचन्स आवडले तर किचन्स घेतले आणि रौनक त्रिशासाठी पण घेतलं, रुद्रसाठी किचन घेतलं. त्यानंतर इकडे बघा, तुम्ही बघा, सगळे शॉपिंगसाठी आहे आणि त्याच्याच साईडला हे स्नॅक्स कॉर्नर आहे. म्हणजे तुम्ही इथे स्नॅक्स पण करू शकता आणि रिजनेबल स्नॅक्स आहे, इकडे बसू पण शकता. आणि ते जे मी तुम्हाला दाखवलं ते होता, म्हणजे रेस्टॉरंट होतं, आतमध्येच होतं ते, मंदिराच्या आतमध्ये. हे सुद्धा मंदिराच्या आतमध्येच आहे, पण हा म्हणजे आपल्याला रिजनेबल आहे, आपल्याला भाव परवडतील असे हे आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, इथला टेस्ट पण सुंदर आहे. आणि आता आपण बाहेर निघत आहोत, ठीक आहे. तर आता तुम्ही लाईटिंग बघा रात्रीची, किती सुंदर वाटते आहे आणि छान वाटते आहे. माझा थोडा आवाज बसला आहे, त्यामुळे थोडा ॲडजस्ट करून घ्या. आम्ही आता इथून प्रस्थान करून प्रेम मंदिरला निघणार आहोत. ते गार्डन आहे आणि गार्डनमध्ये बघा खूप सुंदर आहे, खूप आहे इकडे, छान आहे. आय लव वृंदावन, वृंदावन में जो आएगा प्यार करेगा. आपलं आता हे चंद्रोदय जे मंदिर आहे त्याचं दर्शन झालेलं आहे. आपण आता दुसरीकडे चाललो आहे. तर हा मी एक सिंगल लॉक टाकणार आहे, कारण खूप लॉक होणार त्यामुळे. तर आता हे पाठीमागचं जाणं जरा खूप छान आहे, पण ते लाईटमध्ये येत नाही आहे, तुम्ही बघू शकता. आता आमचं दर्शन, नाश्ता वगैरे सगळं चाललं आहे आणि नाश्ता अतिशय उत्तम होता, एकदम टेस्टी आणि छान होता. तर तुम्ही नक्की बघा. आणि चला आता हा लॉक मी पूर्ण करते आणि तुम्ही पुढे आता बघूया कुठे जातो आहे आम्ही, ते मी कंटिन्यू करेन. चला बाय.